सिव्हिल सर्व्हिस एज्युकेशन हब या यूट्यूब चॅनलवरती सर्व भावी ऑफिसरांचे पुनश्च एकदा स्वागत आहे। आज एक महत्त्वाचा मुद्दा मांडतोय, मोटिवेशन। मोटिवेशन म्हणजे काय? सर्वत्र आता सध्या एकच चालू आहे। कोरोना काळामध्ये अभ्यासात सातत्य नाही आहे। अभ्यासाला घरच्यांमुळे वेळच मिळत नाही आहे। किती वाचलं तरी लक्षात राहत नाही आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला मोटिवेशन व्हिडिओची गरज आहे। माझा एकच प्रश्न आहे, मोटिवेशन म्हणजे नेमकं आहे तरी काय? मोटिवेशन ही फक्त संकल्पना मित्रांनो, निव्वळ संकल्पना। आपले जे विचार आहेत ना, त्या विचारांना एक दिशा दाखवण्याचं जे काम केलं जातं किंवा जी क्लॅरिटी भेटते, त्या क्लॅरिटीला मोटिवेशन असं म्हणतात। आपण भरपूर ठिकाणी बघतो की मोटिवेशन पाहिजे, मोटिवेशनची गरज आहे। मोटिवेशन पाहिजे, गरज आहे मान्य आहे, पण कोणाकडनं? दुसऱ्यांकडनं? चूक। मोटिवेशनची गरज ही माणसाला स्वतःलाच लागते आणि माणूस त्यामध्ये स्वतःच कार्य करू शकतो। तुम्ही म्हणशाल कसं? आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी स्वराज्याचा एक विचार केला, स्वप्न बघितलं, ते साकार झालं। पण त्यासाठी त्यांनी किती मेहनत केली आहे, किती कष्ट केलेत, याची जाणीव आपल्या सर्वांना आहे। एका किल्ल्यापासून 352 किल्ल्यांपर्यंत महाराजांचा प्रवास, त्यामध्ये अनेक कैदी, अनेक युद्ध, अनेक जवळचे, ह्या सर्वांचा समावेश। अनेक असे प्रसंग सुद्धा आलेत ज्यामध्ये ते संपूर्णतः ढासळलेत, तरीही जिद्दीने आणि सातत्य ठेवून 352 किल्ल्यांच्या स्वराज्यावर त्यांनी हक्क मिळवला आणि सर्वत्र भगवा फडकवला। दुसरं उदाहरण, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ह्या महामानवाला शैक्षणिक प्रवेशच नाकारला होता, तरीही जगातली सर्वात अशी जी राज्यघटना लिहिली आहे, सर्वात महान अशी राज्यघटना, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच लिहिली आहे। जो व्यक्ती शाळेच्या बाहेर राहून शिकलाय, त्या व्यक्तीकडे सर्वात जास्त डिग्र्या आहेत मित्रांनो। आपण अशा व्यक्तींची आदर केला पाहिजे आणि त्यांचे विचार आपल्या मनामध्ये नेहमी असले पाहिजे। महात्मा गांधीजी पण, त्यांना पण महात्मा म्हणतोय का? त्यांनी एकच ध्येय ठेवलं, म्हणजे अहिंसा। आणि अहिंसेवरती त्यांनी अनेक सत्याग्रह केले आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यास सहकार्य केले। असे कित्येक अनेक लोक आहेत आणि कित्येक अनेक अशा गोष्टी आहेत ज्यामुळे आपण नेहमी इन्स्पायर होऊ शकतो। आपण का इकडे तिकडे मोटिवेशनची गरज बघतो? आपण स्वतःला मोटिवेट करू शकतो मित्रांनो। आपण पोस्ट मिळवणार, पण कधी? त्यासाठी सातत्य ठेवलं पाहिजे, विचार एकनिष्ठ असले पाहिजे आपल्या ध्येयासोबत, कष्ट करण्याची जिद्द पाहिजे, तेव्हाच आपल्याला पोस्ट भेटेल आणि ती नक्कीच भेटेल। जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।